सर, इथे उपस्थित असलेले सर्वजणच या गोष्टीशी सहमत होतील की आत्ताची जी सामाजिक परिस्थिती, बदललेली सामाजिक परिस्थिती आहे. नंबर ऑफ मेडिकल कॉलेजेस वाढतायत, तेवढेच ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स बाहेर पडतायत. वैद्यकीय क्षेत्राचं जसं यांत्रिकीकरण होतंय, तसंच कॉर्पोरेटीकरणही होतंय. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स येत आहेत. नवीन नियम जे बनतायत ते सुद्धा असं वाटतंय की ते कॉर्पोरेट हॉस्पिटल्सलाच पूरक आहेत की काय. सामाजिक, राजकीय हा हस्तक्षेप, प्रशासकीय हस्तक्षेप हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये वाढतोय आणि त्यामुळं थोडंसं असुरक्षिततेचं वातावरण नक्कीच आपल्या क्षेत्रात तयार व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं आपल्या पुढची पिढीला, आपण आपल्या पाल्याला डॉक्टर करावं का करू नये, ही एक साशंकता आपल्या सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु इथे बसलेले जे 2 डॉक्टर दिलीप आहेत, हे ह्याच क्षेत्रातले आपल्या सर्वांसाठीचे दीपस्तंभ आहेत. ह्यांच्या कर्तृत्वाकडं, ह्यांच्या उंचीकडं, ह्यांच्या वलयाकडं बघितलं की असं वाटतं की नाही, अजूनही बिघडलेलं नाही. आपण वाटतंय तेवढंही अगदीच निगेटिव्ह वातावरण नाही. पण एक आहे की हे जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रात जर तुम्ही एक्सलंट असाल तर तुम्ही कुठलीही उंची गाठू शकता. आणि ह्या एक्सलन्सचा पाठपुरावा हे आपल्याला माहिती आहे, पुंडे सरांसारखं इतकं कोणी करत नाही. सर, इथं बसलेले आम्ही सगळे केवळ एकाच पॅथीचे नाही आहोत. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, डेंटिस्ट्री ह्या सर्वांची एक माळ ज्या दोरीतनं ओवल्या गेलेली आहे ती वैद्यकीय संस्था आहे. आणि ही वैद्यकीय संस्थेची जडणघडण, त्याची पायाभरणी ही पुंडे सरांच्या प्रेरणेतनंच झालेली आहे. हे आम्ही सर्व एकत्र करतो. एक्सलन्सचा ध्यास हा पुंडे सरांचा इतका असतो की ते स्वतःला तर तेवढे अपडेट करतातच, परंतु आम्ही सोबतचे सर्व डॉक्टर्स, मग ते BMS असोत का BHMS असोत, त्यांनी सुद्धा स्वतःला अपडेट केलेलं पाहिजे. कोणीही प्रवाहाच्या बाहेर जाऊ नये, आउटडेटेड राहू नये, म्हणून ते सतत काही ना काही कार्यक्रम CMEs घेत असतात.